चला, आता तुमच्याकडं ही पीडीएफ मी ऑलरेडी पाठवलेलीच असेल एंट्र्याची आणि यामध्ये आपण शिकणार आहोत नवनाथ प्रायव्हेट लिमिटेड आणि या कंपनीमध्ये आपण काही बिझनेसच्या एंट्र्या करणार आहोत, काही परचेस करणार आहोत आणि काही सेल्स करणार आहोत आणि स्पेशली आपण यामध्ये शिकणार आहोत परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. ओके, चला आपण हेच पाहणार आहोत यामध्ये. चला आपण टॅली कंपनीमध्ये जाऊया आणि इथे मी ओपन करतोय पहा टॅली आणि टॅलीमध्ये जाऊन आपण ह्या सगळ्या गोष्टी एकदम स्टेप बाय स्टेप शिकवणार आहोत. तर नोट्स ओपन करा जे मी तुम्हाला दिलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपण एंट्र्या करणार आहोत. टॅली प्राइम हे लेटेस्ट व्हर्जन आहे आणि लेटेस्ट सॉफ्टवेअर आहे आणि त्यामध्येच आपण शिकायचं आहे. आणि कसं डाउनलोड करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलेलाच आहे किंवा ऑलरेडी आपल्याजवळ आहे. जर कसं इन्स्टॉल करायचं असेल तर ते पण तुम्ही पाहून घ्या. ओके, चला आता हे आहे नवनाथ जो की बिझनेसचा मालक आहे. त्याच्या नावाने आपल्याला इथं कंपनी क्रिएट करायची आहे. क्रिएट कंपनीमध्ये जातोय आणि इथं कंपनीचं नाव जे की नाव आहे नवनाथ कंपनी एलटीडी. तर हेच आपण इथं बनवलंय. स्टेट महाराष्ट्र. नीडेड इन्फॉर्मेशन ऑलरेडी कंपनीनं बनवलेली असते. तर ही सगळी इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्हाला इथं टाकायची आहे. ओके, कंट्रोल ए करा, सेव्ह करा. ओके, आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आपल्याला पहिली एंट्री कशी करायची. आता ही पहिली एंट्री आहे पहा. नवनाथनं बिझनेस स्टार्ट केलाय आणि बिझनेस मध्ये 50 लाख रुपये टाकलेत. तर चला जाऊया रिसिप्ट मध्ये. आपण वाउचर्स मध्ये गेल्याच्या नंतर इथं रिसिप्ट वाउचर मध्ये आपल्याला जायचं आहे आणि इथं अल्ट सी करून इथं लेजर बनवलाय आणि हा कॅपिटल मध्ये दिलेला आहे आणि याची अमाऊंट आपल्याला टाकायची आहे 50,000 रुपये आणि ही कॅश मध्ये घ्यायची आहे. ओके, एंटर 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 सेव्ह. चला नेक्स्ट पाहूया की बिझनेस मध्ये आपण बँक अकाउंट ओपन केला आणि त्या बँकेमध्ये आपल्याला किती टाकायचे आहेत, किती अमाऊंट टाकायची आहे 15 लाख. 50 लाखापैकी 15 लाख आपल्याला बँकेत टाकायचे आहे. तर कॉन्ट्रामध्ये जायचं आणि इथं कॅश क्रेडिट करायची आणि 15 लाख रुपये तुम्हाला इथं घ्यायचे आहेत आणि त्यापैकी बँकेत टाकायची आहे. बँकेचं लेजर बनवा अंडर द बँक अकाउंट आणि इथं बँकेची डिटेल्स टाकून ही एंट्री सुद्धा तुम्हाला करायची आहे. ओके, चला नेक्स्ट पाहूया याच पद्धतीनं की आपल्याजवळ इथं परचेस कार. आपण काय विकत घेतोय सांगा, कार विकत घेतोय आणि या कारची किंमत आहे 6 लाख. म्हणजेच आपला बिझनेस चालवण्यासाठी आपण बिझनेसच्या यूज साठी कार विकत घेतोय. म्हणजे हा फिक्स ऍसेट मध्ये एंट्री होईल. म्हणजेच परचेस होईल पण एंट्री ऍज अ फिक्स ऍसेट आपल्या बिझनेस मध्ये ही कार येणार आहे म्हणजे बिझनेसची संपत्ती. तर या कारला आपण पेमेंट मध्ये एंट्री करणार आहोत. तर जाऊया पेमेंट मध्ये आणि यामध्ये अल्ट सी करून कार आणि याला टाकूया आपण कुठल्या कंपनीची, नेक्सॉन कार टाटाची. ओके, ही कार आपण घेतली आणि ही आपली फिक्स ऍसेट आहे. ओके, आता यामध्ये सुद्धा जीएसटीच्या काही एंट्र्या असतात की आपण कार घेतली तरी आपल्याला जीएसटी लागली ना, तर मग ती कशी करायची ही एंट्री आपल्याला नंतर आहे. पण सध्या कार ऍज अ फिक्स ऍसेट फक्त एवढंच तुम्हाला टाकायचं आहे. चला इथं एंटर 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 करून सेव्ह करायचंय आणि अमाऊंट टाकायची 6 लाख रुपयाची आणि त्याच्या बदल्यात आपण काय दिलेलं आहे इथं चेक दिलेला आहे. तर आपण इथं जायचंय बँकेचा चेक आणि हे आपण ऑनलाईन पैसे पाठवलेले आहेत आणि चेक नंबर 195826 असा दिलेला आहे. तर तेच आपण इथं घेतलेलं आहे. सेव्ह सेव्ह सेव्ह. ओके, नंतर त्याच्या नंतर आपली एंट्री आहे परचेस तेल लॅपटॉप. म्हणजेच आपला लॅपटॉप विकण्याचा बिझनेस आहे आणि त्याच्यापैकी आपण कॅश मध्ये ट्रान्झॅक्शन केलंय. डेल लॅपटॉप विकत घेतलेले आहे. पहा या पूर्ण एंट्रीमध्ये इथं जीएसटी कुठेही दिलेली नाहीये. म्हणजेच मेन फोकस आपण कशावर केलेला आहे सांगा, सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न मध्ये. त्यामुळं तुम्ही इथं जीएसटी करायची नाहीये, डायरेक्ट एंट्र्या करायच्या आहेत. ओके, चला आपण डेल काय विकत घेतोय, लॅपटॉप विकत घेतोय आणि 9,50,000चा एक लॅपटॉप आहे. चला आपण परचेस मध्ये जाणार आहोत आणि यामध्ये डायरेक्टली इथं F9 मध्ये क्लिक करतोय किंवा इथे जाऊन परचेस वर क्लिक करतोय आणि इनवॉइस वर पाहून केलेल्या एंट्री आहेत एवढं लक्षात ठेवा. कॅश घेते वेळेस इथं कॅश झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला
जीएसटी रेग्युलर करायचा आहे आणि जसं मी सांगितलं की या कंपनीमध्ये सध्या जीएसटी करायची नाही, त्यामुळं कुठल्याही जीएसटी टाकायची गरज नाही. परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट इथं सेव्ह केलंय पहा. इथं अल्ट सी करून आपण डेल कम्प्युटर अंडर द इलेक्ट्रॉनिक्स मध्ये घेतलंय. जीएसटी ची गरज नाहीये सध्या, नॉचेस घ्यायचंय. ओके, चल मेन फोकस आपण सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न असा केलेला आहे 9,500 आणि इथं आपण याची एंट्री केलेली आहे. पण इथे आपण एंट्री केल्याच्या नंतर सेम एंट्री दुसऱ्या दिवशी सुद्धा इथं दिलेली आहे पहा, डेल लॅपटॉप, आणि ती सुद्धा आपल्याला कॅश मध्येच घ्यायची आहे. सॉरी, डेल नाही, काय दिलेले आहे, सोनी लॅपटॉप, आणि हे पण 30 क्वांटिटी मध्ये आणि 10,000. त्याची पण एंट्री इथे याच्या खाली एंटर केल्याच्या नंतर अल्ट सी सोनी लॅपटॉप अंडर द इलेक्ट्रॉनिक नॉचेस आणि सेव्ह केली, आणि याची पण क्वांटिटी 30 आणि 10,000ला 1 अशी आपण केलेली आहे. नंतर त्याच्याच खाली एक तर अक्षय कॉर्पोरेशन कडनं आपण माल विकत घेतलेला आहे. कुणाकडनं, अक्षयकडनं. पण ही एंट्री या परचेस मध्ये येणार नाहीये, त्यामुळं याला एंटर 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 करून सेव्ह करतोय पहा आपण. चला, नेक्स्ट एंट्री आपली आहे की अक्षय कॉर्पोरेशन कडनं आपण लिनो लॅपटॉप्स विकत घेतोय, आणि हा अक्षय जो आहे आपला सन्ड्री क्रेडिटर आहे, म्हणजे सप्लायर आहे. ओके, सन्ड्री क्रेडिटर आणि सन्ड्री डेटरची ऑलरेडी थिअरी झालेली आहे, ते तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहून घ्या बरं का. ओके, चला इथं एंटर 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 करून आपल्याला सेव्ह करायचं आहे, आणि इथं परचेसचं लेजर सुद्धा ऑलरेडी बनवलेलं आहे, आणि काय घ्यायचं आहे आपल्याला, लिनोचे लॅपटॉप्स घ्यायचे आहेत. तर मी इथं अल्ट सी करतो, लिनो लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक नॉचेस आणि सेव्ह, आणि लिनो लॅपटॉपची इथं प्राइस सांगितलेली आहे 30, आणि किती हजाराचा आहे, 10,000चा आहे. एंटर 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 करून आपण सेव्ह करायचा आहे. आता एंट्रीमध्ये अजून लिनो ह्या म्हणजेच लिनोच्या लॅपटॉपच्या व्यतिरिक्त अजून काय विकत घेतलेलं आहे का, हे आपण पाहणार आहोत. चला पाहूया. नाही, अक्षयकडनं अजून काही विकत घेतलेलं नाहीये, एवढंच आहे. तर मी सेव्ह करतोय पहा. नेक्स्ट आहे आपल्याला काय, की चेकच्या स्वरूपात आपण म्हणजेच बँकेनं पैसे देऊन आपण काय HP लॅपटॉप विकत घेतले. ओके, तर HP लॅपटॉप विकत घेतलेले आपण इथं पाहणार आहोत. ओके, तर मी इथं बँक घेणार आहोत पहा, बँक. ओके, आणि बँकेचं इथं परचेस मध्येच घेणार आहोत, अल्ट सी HP लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ओके, नॉचेस मध्ये, आणि 30 मध्ये, आणि प्राइस आहे त्याची 9,000 रुपये, आणि याला सुद्धा कुठलीही जीएसटी वगैरे नाही. पण इथं तुम्हाला तिथं चेक नंबर मात्र 564897 असा टाकायचा आहे. ओके, सेव्ह झालंय. चला नंतर जाऊया. इथं काय घेतलेलं आहे आपण, इथं सेलच्या एंट्र्या सुरू झाल्यात पहा. इथं कुठल्या एंट्र्या सुरू झाल्यात, सेलच्या. म्हणजेच आपण जे माल विकत घेतलेला आहे त्याला आपण आता सेल करणार आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, येणाऱ्या आपल्या नव्या जे आपल्या लेक्चर्स मध्ये आपण प्रत्येक लॅपटॉप वेगवेगळा विकणार आहोत. जसे की संपतला एक लॅपटॉप विकला, रमेशला एक विकला, गणेशला एक विकला, असं एंट्र्या वेगवेगळ्या करणार आहोत, आणि त्याची जीएसटी पण करणार आहोत. पण इथं आपण ऍज अ होलसेलचा बिझनेस आपण एक लक्षात घेतलेला आहे, आणि मेन फोकस सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न असा केलेला आहे. म्हणजे सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर मेन फोकस आपलं तिथं आहे, सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न. त्यामुळं एंट्र्या ह्या 28 आपण डेल लॅपटॉप आपण विकलेले आहेत. किती, 28 क्वांटिटी मध्ये डेल लॅपटॉप आपल्याला विकायचे आहेत. तर चला सेल्स मध्ये जाऊया. इथं सेल्स अकाउंट मध्ये जायचं, आणि सेल्स कसं घ्यायचं हे ऑलरेडी तुम्हाला माहित आहे, आणि डेल लॅपटॉप हे कॅश मध्ये आपण घेत आहोत. त्यामुळं इथं सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट, जीएसटी सध्या करायची गरज नाहीये, आणि यामध्ये दिलेलं आहे डेल लॅपटॉप 28 क्वांटिटी मध्ये 11,000चे आपण एक लॅपटॉप अशा हिशोबाने हा डेल लावलेला आहे. पण त्याच्याच खाली अजून एक एंट्री आपण दिलेली आहे, ती पण कॅश मध्येच आहे, म्हणजेच सोनी लॅपटॉप आहे, म्हणून मी याच्यामध्ये घेत आहोत. ठीक आहे, तुम्ही वेगवेगळी सुद्धा एंट्री करू शकता. तर चला आपण पाहूया. स्पेस दाबला, आणि यामध्ये काय घेतलंय, सोनी लॅपटॉप 30 क्वांटिटी मध्ये, आणि त्याची प्राइस घेतलेली आहे आपण 12,500. ओके, चला इथं एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे. ओके, चला ईवे बिल नो केलंय सध्या.
इथं खाली जायचं आहे पहा. नेक्स्ट आहे आपल्याजवळ इथे काय, लिनो लॅपटॉप, आणि ते चेक मध्ये दिलेलं आहे. चला आपण त्याचीच एंट्री इथं करणार आहोत. तर चला आपण इथं चेक म्हणल्यानं बँक घेणार आहोत आपण, आणि बँक घेतल्याच्या नंतर सेल्स, आणि कुठला लॅपटॉप घेणार आहोत आपण, लिनोचं लॅपटॉप, आणि त्याची 27 क्वांटिटी आहे, आणि 12,000 ही त्याची प्राइस आहे एका लॅपटॉपची. आणि ही पण एंट्री सेव्ह 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 करायची आहे. जर जीएसटी नंबर तुम्हाला मागत असेल तर सध्या जीएसटी नंबर नका घेऊ, कारण की या कंपनीमध्ये घ्यायचे नाही आहे. चेक नंबर असेल तर चेक नंबर तुम्हाला टाकायचा आहे. ओके, चला आता नेक्स्ट आपल्याजवळ आहे इथं काय, HP लॅपटॉप. पण हा आपण सेल कुठं कुणाला केलाय, ज्योतीला, ज्योती ट्रेडरला आपण हा सेल केलेला आहे. पहा मी जे कॅपिटल घेतोय, ओके, आपण हा माल सेल केलेला आहे ज्योतीला, म्हणजे ज्योती ट्रेडरला. किती क्वांटिटी मध्ये, 27 क्वांटिटी मध्ये. चला सेल्स मध्ये जाऊया, आणि इथं लेजर्स म्हणूया आपण, ज्योती ट्रेडर अंडर द सन्ड्री डेटर्स, म्हणजेच पैसे येणं आहेत बरं का त्यांचे अजून. ओके, चला, आणि इथं सेलचं लेजर तर ऑलरेडी बनलेलंच आहे, आणि आपण HP लॅपटॉप आपण ज्योतीला इथं विकलेले आहेत, आणि 27 क्वांटिटी मध्ये, आणि एका लॅपटॉपची प्राइस ही 11,000 रुपये आहे. ओके, चला एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे आपल्याला. ओके, दुसरी याच्यामध्ये असं दिलेलं आहे की इथं आपण सगळे पैसे पेड करायचे आहेत. कुणाला, अक्षयला. नाही हो, सगळे नाही. किती करायचे आहेत आपल्याला, 3,00,000 रुपये पेड करायचे आहेत. पण याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे. 3,00,000 रुपये पेड करायचे आहे अक्षयला, जे की ज्याच्याकडनं आपण माल विकत घेतला होता, म्हणजेच तो आपला सप्लायर आहे. म्हणजेच 50,000 आपल्याला किंवा 30 लाखापैकी 1,50,000 आपल्याला कॅशनी द्यायचे आहेत, 1,50,000 आपल्याला चेकनी द्यायचे आहेत. चला पाहूया ही एंट्री. चला टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला याची पेमेंट करायची आहे. आता पेमेंट म्हणल्यानं आपल्याकडं कोण आहे बरं ज्याला आपण पेमेंट देऊ शकतो, तो म्हणजेच आपला अक्षय, अक्षय कॉर्पोरेशन. आणि याला किती अमाऊंट द्यायची आहे, 3,00,000 रुपये. 3,00,000 पहा, त्याची अमाऊंट सुद्धा 3,00,000 आहे. तर मी इथं 3,00,000 इथं घेणार आहोत. एंटर एंटर एंटर. त्या बिलाच्या अगेन्स्ट मध्ये त्याचं आपण सेल करणार आहोत. सेलच्या म्हणजे परचेसच्या अगेन्स्ट आपल्याला हे बिल द्यायचं आहे, आणि इथं घ्यायचे कॅश, जे की 1,50,000 आपली राहील, आणि परत एकदा क्रेडिट येईल इथं, आणि इथं घ्यायचंय तुम्हाला बँक. ओके, ते की 1,50,000 असेल. आणि इथं जर तुम्हाला चेक नंबर असेल तर 110054 हे चेक नंबर आहे. सेव्ह करायचंय तुम्हाला इथं. चला नेक्स्ट पाहूया. रिसिव्ह ऑल कॅश. कुणाकडनं, ज्योतीकडनं सगळे पैसे इथं रिसिव्ह करायचे आहेत. पहा कितीचे, सगळे म्हणजे 2,00,000. खरंच 2,00,000 आहेत का हे पाहूया. तर रिसिव्ह म्हणल्याने इथं रिसिप्ट मध्ये जायचंय तुम्हाला. ओके, आणि ज्योती घ्यायचंय. आता ज्योतीकडनं आपल्याला किती पैसे घेणं आहे, 2,79,000. पण आपण घेतो किती, फक्त 2,00,000 ज्योतीनं आपल्याला दिलेले आहे. ओके, 2,00,000 दिल्याच्या नंतर आपण हे कॅश मध्ये रिसिव्ह केलेले आहेत. एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे. चला नंतर आपण काही बेसिक आपल्या रेग्युलर ट्रान्झॅक्शन इथं करणार आहोत, की सॅलरी पेड केली ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या जे काम करणाऱ्या लोकांना. ओके, सॅलरी दिलेली आहे. तर यू नो व्हेरी वेल, सॅलरीची एंट्री याआधी पण केलेली आहे. आपण पेमेंट मध्ये जाणार आहोत. पेमेंट वाउचर मध्ये गेल्याच्या नंतर अल्ट सी, सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि अमाऊंट आहे कितीची, 18,000ची. 1,80,000 झालाय तर 18,000. ओके, आणि ही तुम्हाला द्यायची आहे फोन पेनी, गुगल पेनी, इंटरनेट बँकिंग. तर आपल्याला इथं बँकच निवडायचं आहे बरं का, बाकी काही करायचं नाही. एंटर केल्याच्या नंतर इथं आपल्याला टाईप करायचं आहे इंटरनेट बँकिंग. ओके, असं टाईप करायचं आहे, किंवा नॅरेशन मध्ये सुद्धा तुम्ही टाईप करू शकता. मी एंटर 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 करतो. नॅरेशन मध्ये पे बाय इंटरनेट बँकिंग नाही टाकलं तरी आपल्या ह्या एंट्री झालेल्याच आहेत ऑलरेडी. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट पाहूया इथं, की रेंट पेड केलंय आपण.
कितीचा? 5,000चा. जो आपला बिझनेस जिथं चालतो तिथलं रेंट पेड केलं. तर पेमेंटमध्ये ऑलरेडी आपण रेंट पेड अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 5,000ची ही एंट्री आहे आपली आणि याची सुद्धा ट्रान्झॅक्शन कॅश मध्येच केलेलं आहे. चला, दुसरं इथं शिकण्यासारखं असं आहे की LIC ची इथं एंट्री आहे पहा. म्हणजेच LIC मेडिकल इन्शुरन्स चे पैसे आपण पेड केलेले आहेत आणि हे कुणाचं LIC काढलेलं आहे? बिझनेसच्या मालकाचं. म्हणजेच तुम्ही तुमच्या बिझनेसचं इन्शुरन्स केलं असेल, असं पण होऊ शकते की बिझनेसला जर आग वगैरे काही लागली तर त्याचं इन्शुरन्स आपण क्लेम करणार आहोत. तर त्याचं काही प्रीमियम इथं भरलेलं आहे बिझनेसच्या मालकाचं, असं पण म्हणू शकतो. आता इथं कॅपिटल म्हणजेच बिझनेसच्या मालकाचं पर्सनल इन्शुरन्स आहे आणि कंपनीचं जर असतं तर ते इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये इन्शुरन्स आला असतं आणि आपल्या बिझनेसच्या मालकाचं हेल्थ इन्शुरन्स म्हणा किंवा काही पर्सनल खर्च आहे त्याचा आणि त्याचं ट्रान्झॅक्शन आपण याच्यामध्ये करतोय आणि तो एक कॅपिटल मध्ये येतोय पहा. म्हणजेच ह्या पद्धतीने याला ड्रॉइंग्सच म्हटलं जाईल. ड्रॉइंग्स म्हणजेच बिझनेसच्या मालकानं बिझनेस मधून घेतलेले पैसे. पण ती पद्धत कशी आहे पहा. त्याने LIC हप्ता आपण त्याचा भरलेला आहे बिझनेस. चला आपण जाऊया पेमेंट मध्ये. अल्ट C आणि इथं काय आहे? अंडर द कॅपिटल आणि इथं सिलेक्ट करून तो अमाऊंट टाकायची आहे 3,500 आणि त्याची अमाऊंट बँकेनं दिलेली आहे, आपल्या ऑफिसच्या बँकेनं, म्हणजेच आपल्या कंपनीच्या बँकेमधून ती अमाऊंट कटलेली आहे. तर ही झाली ट्रान्झॅक्शन. चला नेक्स्ट घेऊया आपण. काय दिलेलं आहे इथं? फॅक्टरी इन्शुरन्स. आता इथं पहा, हे त्या मालकाचं पर्सनल इन्शुरन्स होतं. आता हे आहे फॅक्टरीचं इन्शुरन्स आणि हे आपल्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पहा. म्हणजेच जिथं आपण मालाचं प्रोडक्शन करतो त्या ठिकाणी जो काही खर्च राहतो तो डायरेक्ट एक्सपेन्सेस असतो, असं मी थेरीमध्ये सांगितलं होतं. आणि माल विकण्यासाठी जो खर्च असतो तो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतो. चला आपण जाऊया फॅक्टरी एक्सपेन्सेस मध्ये आणि याचं अंडर ग्रुप तर माहीतच आहे. चला पेमेंट मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला अल्ट C करून फॅक्टरी डायरेक्ट एक्सपेन्सेस घ्यायचंय तुम्हाला. ओके, आणि त्याची अमाऊंट टाकायची आहे 1,500 आणि ही कशी द्यायची आहे तुम्हाला? बँकेनंच पेड करायची आहे. चला हे पण झालंय. आता नेक्स्ट पाहूया कारचं इन्शुरन्स. आता कारचं इन्शुरन्स हर वर्षी राहतं, ठीक आहे. तर किती रुपयाचं कारचं इन्शुरन्स? तसं जास्त राहतं, 60-70 हजाराचं असतं, पण इथं खूप स्वस्त दिलंय, म्हणजे 2,000 दिले. तरी पण आपण कारचं इन्शुरन्स काढूया इथं. म्हणजेच इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मध्ये कार इन्शुरन्स म्हणजेच माल विकते वेळेस लागलेला खर्च आणि कार ही बिझनेसची ऍसेट्स आहे आणि बिझनेस मध्ये यूज होते ट्रान्सपोर्टेशन साठी. तर याला आपण काय करणार? इनडायरेक्ट एक्सपेन्सेस घेणार आणि इथं कार इन्शुरन्स अंडर द काय घेणार आपण? याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि याची अमाऊंट टाकणार 2,000 रुपये आणि ही घेणार बँके थ्रू. याचा सुद्धा हप्ता कटला असं पण म्हणू शकतो किंवा पैसे कटलेत किंवा फोन पे ना आपण पैसे दिले होते असं पण करू शकतो. ओके, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण याच्यामध्ये एंट्री करणार. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस काय आहे सांगा? की वाहतुकीसाठी लागलेला खर्च किंवा आपण कुणाला माल विकण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी पाठवलं त्याच्यासाठी लागलेला खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपण घेण्यासाठी डायरेक्ट टॅलीमध्ये यायचं आहे. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ट्रॅव्हलिंग म्हणजेच आपले जे काही एम्प्लॉय आहेत त्यांना लागलेला ट्रान्सपोर्टेशनचा चार्ज म्हणजेच ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हे आपण समजूया. आता इथे टाकायचे 50 नाही, 5,000चं आहे आणि हे सुद्धा कॅश मध्येच आहेत. ओके, चला इथं सेव्ह करूया. याच्यानंतर इथं वेजेस पहा. वेजेसचं भरपूर जणांचं कन्फ्युजन आहे. वेजेस म्हणजेच मजदुरी, म्हणजेच काही अशा गोष्टी जे की सॅलरीच्या व्यतिरिक्त आपण माल बनवते वेळेस किंवा माल आपल्या दुकानापर्यंत आणते वेळेस लागलेला खर्च आहे आणि त्याला आपण वेजेस असं म्हणतो, ठीक आहे. आणि याला आपण फोन पेनी पे केलेत वेजेस. चला याची एंट्री करूया पेमेंट मध्ये. वेजेस अंडर द डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ते. ओके, चला यामध्ये त्याची अमाऊंट सुद्धा आपल्याला टाकायची आहे वेजेसची 2,000 आणि हे आपण फोन पेनी दिलेलं आहे. म्हणजेच काय येणार आहे इथं? बँक असं येणार आहे.
ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूया याच्यामध्ये सेल्स रिटर्न आणि परचेस रिटर्न. पहा बरं, ही गोष्ट इथं महत्वाची आहे. परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न, आणि हे जर जमत असेल तरच बाकीच्या गोष्टी आपल्याला इथं जमणार आहे. चला पहिली एंट्री याच्यामध्ये पाहूया, परचेस रिटर्न. परचेस रिटर्न म्हणजेच काय, सॉरी परचेस रिटर्न नाही, पहिली आहे इथं सेल्स रिटर्न आहे. ओके, 21 नंबर सेल्स रिटर्न. आता सेल्स रिटर्न काय, सेल्स रिटर्न करतोय HP लॅपटॉप, आणि तो कुणाकडनं घेतला होता आपण, ज्योतीकडनं. आणि ज्योतीने आपल्याला कॉल केला आहे, सर तुम्ही जे लॅपटॉप आम्हाला विकलेले आहेत, कुठं विकलेले आहेत ते पाहूया पहिले. ओके, ज्योतीला आपण लॅपटॉप विकलेले आहेत, किती, 27 क्वांटिटी मध्ये HP चे लॅपटॉप विकलेले आहेत आपण ज्योतीला. त्याच्यापैकी किती ती वापस करते आपल्याला, 2. तिनं फोन केलाय की सर, ज्योती कंपनी, जे की ट्रेडर्स आहे तिथल्या एका माणसानं कॉल केलाय की सर तुमचे एवढे एवढे लॅपटॉप आहेत ते काही कारणास्तव चालत नाहीये 2 क्वांटिटी मध्ये, आणि हे आम्ही इथून वापस पाठवतोय, कृपया ते घ्या, त्या बदल्यात आम्हाला दुसरे लॅपटॉप द्या किंवा त्याचे पैसे द्या, असं म्हटलं असेल तर अशा पद्धतीनं आपण याची एंट्री कशी करायची, टॅलीमध्ये जायचं आणि सरळ सरळ जायचं परचेस मध्ये, आणि परचेसच्या इथे ऑदर वाउचर्स मध्ये जायचंय खाली, आणि यामध्ये इथे जाऊन इथं दिलेलं आहे पहा, क्रेडिट नोट. म्हणजे जिथं परचेस असेल, जिथं परचेस असेल तिथं काय घ्यायचं सांगितलं होतं मी, क्रेडिट नोट. पहा थेरीमध्ये जिथं परचेस असेल, सॉरी सेल्स रिटर्न आहे, इथं एंट्री थोडीशी आपली चुकते. ओके, पाहूया. ज्योतीचा परचेस नाही हो, ज्योतीचा आहे आपल्याला कुठला, सेल्स रिटर्न. मी याला बोल्ड करतोय, बोल्ड केलंय थोडा म्हणजे मला लक्षात येईल. ओके, सेल्स रिटर्न आहे, म्हणजेच तिला जो माल आपण सेल्स विकला विकला होता त्यापैकी 3 क्वांटिटी वापस आलेला आहे. 3 क्वांटिटी मध्ये माल वापस आलेला आहे, आणि त्याचीच एंट्री आपण टॅली सॉफ्टवेअर मध्ये करणार आहोत. चला टॅली सॉफ्टवेअर मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये एंट्री त्याची करायची आहे, आणि ती करायची आहे आपल्याला काय, क्रेडिट नोट्स मध्ये. ओके, क्रेडिट नोट्स आपण घेतलेलाच आहे, आणि यामध्ये इथं ज्योतीला सिलेक्ट करायचं आहे, आणि इथं एंटर 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 करायचं आहे, आणि इथं सेल्स नाही म्हणायचं, इथं लेजर बनवायचं आहे, सेल्स रिटर्न अकाउंट अंडर द सेल्स अकाउंट. ओके, मी याला एंटर 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 करून सेव्ह केलंय पहा, आणि याला तर जीएसटी दिलेली नाही, पण जीएसटी असतं तर आपण जीएसटीच्या पद्धतीनं ही एंट्री केली असती. तर चला HP घेऊया, 3 क्वांटिटी मध्ये वापस आलाय, पण पहा अमाऊंट ऑटोमॅटिकली आली ही, कारण की सेल करते वेळेस एवढीच अमाऊंट असेल ज्योतीची, म्हणून ही अमाऊंट ऑटोमॅटिक आलेली आहे. मी इथं सेव्ह करतोय पहा. इथं अगेन्स्ट, कुठल्या बिलाच्या अगेन्स्ट आहे, जे की आपण माल या तारखेला विकला होता त्या बिलाच्या अगेन्स्ट हे 3 जे क्वांटिटी मध्ये माल आलेला आहे त्याची अमाऊंट एवढी एवढी आहे, ती बिलाची इथं डिटेल्स करायची आहे. मी याला सेव्ह करतो, पण इथं मी पेज अप बटन दाबतोय, आणि यामध्ये जी की HP ज्योतीची जी डेबिट नोट आहे याची मी प्रिंट काढतो. तर चला याची प्रिंट काढायची आहे आपल्याला. प्रिंट काढण्यासाठी इथं Alt+P दाबायचं आहे तुम्हाला, आणि करंट प्रिंटवर क्लिक करायचं आहे, आणि यामध्ये प्रिव्ह्यू वर क्लिक करूया. पहा ही आहे आपली प्रिंट, दिसतंय तुम्हाला. तर याला म्हणतात क्रेडिट नोट्स. तर अशा पद्धतीने आपण क्रेडिट नोट्स प्रिंट काढायची आहे. ओके, तर ही प्रिंट आपण जेव्हा माल वापस येईल तेव्हा त्यांना मेल करायचा आहे, किंवा ही प्रिंट त्यांना द्यायची आहे. नेक्स्ट ला राहणार आहे आपलं परचेस रिटर्न. आता परचेस रिटर्न कुणाकडनं आलंय, अक्षयकडनं आलंय. आता अक्षयला आपण काय विकलं होतं ते पाहूया. अक्षयला आपण सेल केला होता, नाही परचेस केला होता माल. इथं वर दिलेला आहे पहा 6 नंबरला, 30 क्वांटिटी कडनं अक्षयकडनं माल परचेस केला होता आपण. कुठला, लिनो लॅपटॉप, आणि त्याला एका लॅपटॉपची किंमत 10,000 अशी होती, आणि अक्षय हा आपला सप्लायर आहे, आणि आपण तो माल आलेला काही कारणास्तव अक्षयला वापस देतो. तर अशा कंडिशन मध्ये आपण इथं ऑदर ऑप्शन्स मध्ये जायचं आहे, आणि आपण परचेस रिटर्न देतो, त्यामुळं काय घ्यायचं इथं, डेबिट नोट. ओके, परचेस रिटर्न म्हणजेच अक्षयला आपण
माल वापस देतो त्यालाच आपण काय म्हणतो इथं, परचेस रिटर्न. म्हणजेच याचं ट्रान्झॅक्शनच असं आहे, परचेस रिटर्न टू लिनो लॅपटॉप टू अक्षय कॉर्पोरेशन. म्हणजेच अक्षयकडनं माल आपण विकत घेतलेला होता व त्याच्यापैकी 2 क्वांटिटी आपण त्याला वापस देतोय. तर चला हीच एंट्री आपण टॅलीमध्ये करूया. टॅली सॉफ्टवेअरमध्ये गेल्याच्या नंतर इथं आपल्याला अदर वाउचर्स मध्ये गेल्याच्या नंतर इथं डेबिट नोट्स घ्यायचा आहे आणि अक्षय सिलेक्ट करायचा आहे सरळवरी. मी सेव्ह करतोय पहा. आणि इथं गेल्याच्या नंतर परचेस घ्यायचा आहे इथं, पण इथं परचेस न घेता एक लेजर बनवायचा आहे, ते म्हणजेच परचेस रिटर्न. मी इथं कीबोर्डवर अल्ट सी करून इथं पहा लेजर्स बनवलेला आहे ऑलरेडी, परचेस रिटर्न अंडर द परचेस अकाउंट. ओके. आणि त्याला इथं सिलेक्ट करायचं आहे लिनो लॅपटॉप्स. ओके. आणि लिनो लॅपटॉप्स आपण काय केलंय, वापस दिलेत. किती क्वांटिटीमध्ये, 2 क्वांटिटीमध्ये. आणि 2च क्वांटिटी इथं दिलेल्या आहे पहा. ओके. म्हणजे 2 लॅपटॉप काही कारणास्तव खराब आहेत म्हणून त्यांना वापस पाठवलेत आपण इथून. तर पाठवल्याच्या नंतर ह्या एंट्रीची एक प्रिंट काढायची आहे तुम्हाला. वरी दिलेलेच असेल प्रिंट, आणि माल पाठवते वेळेस त्यासोबत ही प्रिंट त्यांना पाठवायची आहे. मी प्रिंटवर क्लिक करतो किंवा मी तुम्हाला दाखवण्यासाठी प्रिव्ह्यूवर क्लिक करून याची प्रिंट काढतोय पहा, प्रिंट. ओके. आणि इथं ही प्रिंट सेव्ह करायची. याला नाव द्यायचं परचेस रिटर्न. आणि ही प्रिंट आपल्या प्रिंटरद्वारे काढून घ्यायची आणि मेल करायचं असेल तर हीच प्रिंटची अटॅच करून पाठवायची त्यांना. ओके. आता यामध्ये इथं मेल करण्यासाठी याच्यामध्ये शेअर म्हणून इथं एक ऑप्शन असतं पहा. शेअरवर जाऊन त्यांना आपण ही फाईल, जसे की आपण व्हॉट्सअपद्वारे, प्रिंटद्वारे किंवा आपण ईमेलद्वारे ही त्यांना पाठवू शकतो पहा. ईमेलद्वारे त्यांना पाठवायची असेल तर त्यांची ईमेल आयडी क्रिएट करायचा आहे, सब्जेक्ट टाकायचा आहे, नोट्स टाकायचा आणि पाठवायचा आहे. सर जसं की मी इथं क्रिएट केलंय, जसं की मी त्यांना म्हटलंय कुठलं, akshay@gmail.com त्यांची ईमेल आयडी टाकली. शो द ऑप्शनल डिटेल्स जर तुम्हाला पाहिजे असेल त्याच्याबद्दल तर अक्षयची बाकीची सर्व माहिती इथं येऊन जाते. तुम्हाला ईमेल टू ही फ्रॉम म्हणजेच कुणाकडनं, ठीक आहे. जसं की आपण बी इथं फ्रॉम म्हटल्यानं आपण येणार बरं का इथं. जसं की अक्षयला इथं आपल्याला जर पाठवायचं असेल तर आपल्याला इथं काय करायचंय, शेअरवर जायचंय. ओके. करंटवर जायचंय आणि इथं फ्रॉम म्हणजेच कुणाकडनं, तर इथं क्रिएटवर जाऊन मी सपोज प्रमोद@gmail.com असं नाव लिहिलंय आपण. ओके. आणि टू कुणाला पाठवायचा आहे तर इथं नवीन मल्टिपल किंवा नवीन ऍड्रेस बनवायचा आहे, akshay@gmail.com. ओके. तर ही डेबिट नोट त्यांना पाठवायची आहे. म्हणजेच टू म्हणजेच कुणाला, ओके, आपल्याकडनं गेलेली आहे. मग त्यांना सम प्रोडक्ट ऑफ लिनोवो लॅपटॉप डॅमेज, ओके, असं म्हणून आपण त्यांना ही मेल सेंड करू शकतो. तर सध्या माझं इंटरनेट बंद असल्यामुळं मी ही मेल पाठवणार नाहीये, पण तुम्ही अशा पद्धतीचं इथं ट्रान्झॅक्शन करायचं आहे. ओके. विसरायचं नाही आहे. आणि तसेच आपण हे झाल्याच्या नंतर त्याची एक प्रिंट सुद्धा काढून ठेवायची, किंवा जर आपल्याला आता प्रिंट काढता नाही आली तर पेज अप करून किंवा जेव्हा तुम्हाला प्रिंट काढायचे तेव्हा या ट्रान्झॅक्शन वर जायचं आणि प्रिंट काढायची. ओके. चला मी याला सेव्ह करतोय. नेक्स्ट आहे आपलं काय, की सेल केलाय आपण किती, ज्योतीला. आणि किती लॅपटॉप, 3 लॅपटॉप. ऑब्विसली इथं ज्योतीकडनं आपल्याला लॅपटॉप आले होते कुठले, HP चे. पण आपण त्यांना विकतो इथं कुठले, HP चेच. म्हणजेच रिपेअर करून झाल्याच्या नंतर आपण HP चे लॅपटॉप परत सेल करतोय कुणाला, ज्योतीला. तर जशास तसे 3 लॅपटॉप आपले आले होते ज्योतीकडनं आणि त्याच्यातले 3 लॅपटॉप आपण परत HP चे देतोय. तर इथं सेल्स मध्ये जायचंय तुम्हाला, म्हणजेच F8 मध्ये. आणि इथं ज्योती घ्यायचंय इथं. आणि इथं सेल्स रिटर्न नाही, सेल्सच घ्यायचंय इथं. आणि HP चे लॅपटॉप 3 आपण रिपेअर करून म्हणा किंवा काही परत रिप्लेस करून म्हणा, परत 3 आपण पाठवतोय. तर अशा सेल आपण परत त्यांना ज्योतीला करू शकतोय.
अशा पद्धतीने इथं ज्योती ट्रेडर्स आपला सेल्स मध्ये घेतलेला आहे आणि परत सेल केले डेल लॅपटॉप. ठीक आहे, आणि कॅश मध्ये केले बरं का. तर चला आपण डेल लॅपटॉप परत कॅश मध्ये घ्यायचा आहे. यू नो व्हेरी वेल कॅश कसं घ्यायचं आहे आपल्याला ते माहीतच आहे. आणि सेल घेतलंय, कुठले लॅपटॉप घेतले आपण? डेल लॅपटॉप. किती क्वांटिटी मध्ये? 2 क्वांटिटी मध्ये आहे का इथं. डेल लॅपटॉप 2 क्वांटिटी मध्ये 15 प्राइस आहे बरं का याची, ही विसरू नका. इथं 15ला विकलेले आहेत. ओके, आपण सेल केलेत कॅश मध्ये 15, म्हणजे थोडे महागात विकलेले आहेत आपण. ओके, चला इथं सेव्ह केल्याच्या नंतर आपण स्केप दाबतो आणि बॅलन्स शीट मध्ये जातो. बॅलन्स शीट आलेली आहे तुमची 5199. तर इथं बॅलन्स शीट 5199 एवढी आलेली असेल. फक्त एवढं चेक करायचं आहे. आणि तुम्हाला जर इथं क्लोजिंग स्टॉक पाहायचा असेल तर पहिले चेक करूया आपण. बॅलन्स शीट मध्ये गेल्याच्या नंतर स्टॉक मध्ये जायचंय. क्लोजिंग स्टॉक आपल्याला इथं बॅलन्स शीट मध्ये सुद्धा दिसून जातं. पहा इथं Alt F1 दाबतोय आणि इथं क्लोजिंग स्टॉक इथे किती आहे? 37. इथं एंटर केलाय आणि हा 2 स्टॉक आपल्याला आहे आणि हे सेम आपल्याला इथं 37 इथं दिसतील. पहा नंतर सन्ड्री डेटर आणि सन्ड्री क्रेडिटर पाहूया. इथं सन्ड्री क्रेडिटर पहिले पाहूया. स्केप दाबतोय बॅलन्स शीट मध्ये आणि इथं काय करतोय? सन्ड्री क्रेडिटर्स नाही, सन्ड्री क्रेडिटर्स इथं 20 दिलेला आहे आणि इथं काय दिलेलं आहे? सन्ड्री क्रेडिटर 20 दिलेला आहे. आणि सन्ड्री डेटर्स किती दिलेला आहे पहा. सन्ड्री डेटर्स इथं 97,000 दिलेला आहे. तर मग इथं 97 हा डिलीट झालेला आहे आपल्यानी. 97,000 ही एवढी व्हॅल्यू आपल्याला इथं आलेली आहे. ओके, तर चला हे एवढं तुम्हाला इथं करायचं आहे. मी इथं सेव्ह करतोय. ठीक आहे, एवढी बॅलन्स शीट तुम्ही करून पहा. नेक्स्ट आपल्याला राहणार आहे प्रॉब्लेम नंबर 10 पार्टनरशिपचा. ओके, कशा पद्धतीने पार्टनरशिप चालेल हे आपण शिकणारच आहोत.